आजकाल मंडळींनो, तर आज आहे दसरा आणि दसऱ्यासाठी आपण गोड बनवतोय घरगुती श्रीखंड. ह्याच्यामध्ये चक्का बनवण्यापासून सगळं स्वतः मी केलेलं आहे घरी. आणि ते पण मी तुम्हाला सांगते की घरगुती दही शक्यतो नाही घेत मी पॅकेटचं दही घेते. तर ब्रँड पण सांगते, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. फक्त वेगवेगळे ब्रँड्स मी वापरून बघितलेत, पण मला त्यातल्या त्यात ह्याची चव खूप आवडते आणि चांगलं टेक्स्चर येतं. म्हणून नंदिनी म्हणून ब्रँड आहे, हे बघा. तर त्याचं मी दही वापरते आणि ते चक्का करून रात्री चक्का करायला ठेवलेला आणि आता मी तो चक्का करून घेतलेला आहे. आणि अगदी मोजक्या घरगुती साहित्यामध्ये चांगलं दही, कारण आजकाल मार्केटमध्ये किती प्रकारची भेसळ येते, ते ओरिजिनल येतं की नाही ते आपल्याला माहिती नसतं. काय काय मिळवतात, कलर असतो, रंग, तर ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी घरगुती तुम्हाला पद्धत आज दाखवते. बघा तुम्हाला आवडते का. तर हा आपण म्हणजे जवळजवळ 1 किलोचं जे पॅकेट होतं त्याचा चक्का बनवून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी आता साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. मी ह्याच्यासाठी 1 वाटी साखर सध्या घेतलेली आहे. नंतर चाखून जर तुम्हाला वाटलं की ॲड करावी त्याच्यामध्ये अजून काय जास्त कमी जास्त, तर तुम्ही करू शकता. आणि वेलची पूड घेतलेली आहे, ही ताजी कुटून घ्यायची शक्यतो, मग त्याची चव वेगळी येते. आणि केशर दुधामध्ये विरघळून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे अगदी चिमूटभर मीठ, कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातली की त्याची लज्जत अजून वाढते, असं माझा तरी अनुभव आहे आत्तापर्यंत. तर आधी आपण काय करूया, साखर विरघळून घेऊया ह्याच्यामध्ये. आता मी मॅन्युअली बीटरने बीट करते. फक्त तुम्हाला असं स्मूथ टेक्स्चर हवं असेल तर ते तुम्ही पूर्ण यंत्रातला पण काढू शकता. पण आम्हाला ते रफ टेक्स्चर आवडतात, त्याच्यामुळे मलाही ते आवडते, त्याच्यामुळे आम्ही काढत नाही. ते पूर्ण मी मिक्स करून घेते, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ह्याच्यामध्ये पिठी साखर पण घालू शकतो. म्हणजे लवकर विरघळते पिठी साखर करून घेतली तर. पण पिठी साखरेचा ना अंदाज येत नाही. हे आपल्याला कसा अंदाज येतो, हे साखर घेतली मी बारीक साखर घेतली आहे. तरी पण जास्त तुम्ही फेटाळला तर ते मग लोण्यासारखं होतं, त्याच्यामुळे कमी फेटायचं, फक्त साखर विरघळण्यापुरतं. तर बघू शकते किती छान टेक्स्चर आले. तर दह्याचं रिझल्ट खूप छान आहे आणि आंबट नसतं, त्याच्यामुळे साखर देखील कमी लागते. बाकीचे मी सगळे बहुतेक ब्रँड वापरलेत, पण नाही, मला म्हणजे हेच जास्त आवडलं. तर इझिली आमच्याकडे अवेलेबल होतं. आता तुमच्या इथे मिळतं नाही मिळत काही कल्पना नाही मला, पण बघा मिळेल शक्यतो. आणि आता आपण अगदी चिमूटभर मीठ घालणार, अगदी लागलं नाही लागलं चवीसाठी. आणि वेलची पूड आणि केशर घातले. आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकतो, पण आम्ही अवॉइड करतो. आम्हाला नुसतं केशर, वेलची आणि घातलेलं आवडतं. जसं तुम्हाला व्हेरिएशन हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. हे बेसिक आहे केशर श्रीखंड, तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन तुमच्या आवडीप्रमाणे करून अजून छान बनवू शकता. बघितलं किती छान कलर आलाय लगेच, पण छान सुगंध देखील येतो. अगदी हार्डली म्हणजे पूर्वतयारी आहे, पण बनवण्याची जी प्रोसेस आहे ना, ती हार्डली 5 मिनिटं लागतात त्याला. आणि विदाऊट कष्ट, म्हणजे एवढं काही नाही आहे. थोडं फेटावं लागतं साखर विरघळण्यापुरतं. आणि हे एवढं भरपूर श्रीखंड आपण घरी बनवू शकतो. बाजारचं अगदी मिळतं, पण ते नाही आवडत. जेव्हापासून आता आम्ही घरी बनवायला लागलो तेव्हापासून माझ्या घरच्यांना तरी हेच आवडतं. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी ते. आणि शेवटी महत्त्वाचं, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय. तर हा आहे फायनल लुक. आता वरून मी थोडं पिस्ता, केशर आणि गार्निश केलेलं आहे.
तुम्हाला जे आवडतं त्याने तुम्ही सजवू शकता, ॲड करू शकता ह्याच्यामध्ये.